येशूचे समुद्रावरून चालणे. मत्तय 14:22-33. यानंतर लगेच येशूने आपल्या शिष्यांना विवश केले की नावेवर बसून त्यांनी त्यांच्या अगोदर पलीकडे जावं, जोपर्यंत ते स्वतः लोकांना निरोप देतील. येशू लोकांना निरोप दिल्यानंतर एकांती प्रार्थना करण्यासाठी ते डोंगरावर चढले. संध्याकाळ झाल्यावरही ते तिथे एकटेच होते. नाव तटापासून लांब गेली होती. ती लाटांमुळे हेलकावे खात होती, कारण हवा प्रतिकूल होती. रात्रीच्या 4थ्या प्रहरी येशू समुद्रावरून चालत शिष्यांकडे आले. शिष्य त्यांना पाण्यावर चालताना पाहून घाबरून गेले आणि म्हणू लागले, हा कोणी भूत आहे. आणि ते घाबरून ओरडले. परंतु येशू त्यांना म्हणाले, धीर धरा, मीच आहे, भिवू नका. पेत्राने उत्तर दिले, प्रभू, जर आपणच असाल तर मला पण पाण्यावरून येण्यास आज्ञा द्यावी. येशू म्हणाले, चल ये. पेत्र नावेतून उतरले आणि पाण्यावरून चालत येशूकडे निघाले. परंतु प्रचंड वारा पाहून ते भ्याले आणि बुडू लागले. तेव्हा ओरडून म्हणाले, प्रभू, मला वाचवा. येशूने त्याच क्षणी हात पुढे करून त्याला धरले आणि म्हणाले, अल्पविश्वासी, तू संशय का धरला? ते नावेत चढले आणि वारा शांत झाला. जे तारवात होते येशूंना दंडवत करीत म्हणाले, खरोखरच आपण देवाचे पुत्र आहात.